काश्मीर ते कन्याकुमारी आपला भारत एक आहे हे मतदारांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे। हे सरकार कधीपर्यंत चालेल माहित नाही, मात्र आम्ही सरकार स्थिर करणार नाही हे कॉपी करून आलेले सरकार आहे। लोकसभा निवडणुकीत महिला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना धमकावण्यात आले। या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभेत कितीही धमकी येऊ द्या बहिणींनो, डरना मना आहे। आता येणाऱ्या विधानसभेसाठी 70 दिवस शिल्लक राहिलेत। घरोघरी आपल्याला पोहोचून महाविकास आघाडीचे सरकार राज्यामध्ये आणायचं आहे असे आव्हान संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केले। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नागरिक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले होते। यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जाहेद सय्यद, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक योगेश ससाने, रवींद्र माळवतकर, हेमंत बधे, वंदना मोडक, सविता मोरे, रुपाली शिंदे, आसिफ शेख, पप्पू घोलप, दीपक कामठे, मोहम्मदीन खान, बाळासाहेब कवडे, आसिफ पटेल, रोहित गुंजाळ आदी उपस्थित होते। पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे भाजपचे सरकार नसून महागाई, बेरोजगार, भ्रष्टाचाराचे सरकार आहे असे बोलून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले, हा देश तुमचा आमचा सर्वांचा आहे। जाती भेदाच्या भिंती तोडून देश एकसंघ कसा राहील हे पाहण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। ज्या विश्वासाने मतदारांनी मला मतदान केले आहे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही। हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुकांची घाऊक गर्दी दिसून आली। वेळोवेळी पदाधिकारी वाजत गाजत कार्यकर्त्यांच्या गर्दी जमा करून आपले शक्ती प्रदर्शन दाखवित होते। आगामी विधानसभेच्या निवडणुकीनंतर लागलीच महापालिकेची निवडणूक होणार असल्याने इच्छुकांनी आपल्या नेत्यांपुढे शक्ती प्रदर्शन केले। यावेळी शैलेश बेल्हेकर, शादाब खान यांचा पक्षात प्रवेश झाला। केंद्र आणि राज्य सरकारचे विरोधात तसेच महागाई, बेरोजगारी अनेक मुद्द्यांवर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुण्यावर मोठ्या प्रमाणात आंदोलने होतात। या आंदोलनाची राज्यात चर्चा होते। सर्वसामान्यांचे आवाज उठवण्याचे काम प्रशांत जगताप करतात। लोकसभेला तुमची साथ राहिली, विधानसभेलाही साथ द्या असे आवाहन करत प्रशांत जगताप यांना हडपसर विधानसभा उमेदवारीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी संकेत दिलेत। म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या सगळ्या प्रश्नांचा, पाणी असेल, गटर असेल, ट्रॅफिक असेल, या सगळ्या प्रश्नांचा एक मोठा आढावा आम्ही सगळ्यांनी घेतलाय। त्याच्यामुळे यायला थोडा उशीर झाला, पण प्रशासनाच्या प्रयत्नातून हा अतिशय मोठा आणि अतिशय देखणा असा कार्यक्रम त्यांनी घेतलाय। आणि अमोल दादांच्या आणि माझ्या वतीने प्रशांत दादांचे, शेवाळे बापूंचे आणि व्यासपीठावरील सगळ्या नेत्यांचे आणि मायबाप तुम्ही तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की एवढ्या संघर्षाच्या काळात या पद्धतीने तुम्ही अमोल दादांच्या आणि माझ्या मागे उभे राहिल्या, त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानते। खरं तर अमोल दादांनी जेव्हा इलेक्शन लढलो तेव्हा पक्ष, चिन्ह, नेते सगळं बदललेलं होतं, पण मी अमोल दादांचं मनापासून कौतुक करते आणि आभार मानते की त्यांना माहिती होतं की तिकडे सत्ता आहे आणि इकडे फक्त संघर्ष होते। मी इलेक्शन नंतर अनेक वेळा लोकांना सांगत होते की आम्ही 30 इंडिया कंपनी लढतोय, हम लोग फकीर है, ना सत्ता है, ना कॉर्पोरेशन है, ना जिला परिषद है, ना सोसाइटी है, ना दूध संघ है, ना कारखाना है, कुछ नहीं, वो सब वहाँ है। हम फकीर है, सिर्फ हमारे पास आप लोगों का प्यार और विश्वास है, यही हमारे पास। और जिस तरह से आप सब हमारे साथ खड़े हैं, भले सारी माइनॉरिटीज हो, सारी महिला हो, जिस तरह से आप सब लड़ी हो, ये हमारे सबके लिए बहुत फख्र की बात है, क्योंकि देश में एक अलग माहौल था और हम सबको लगता था ये देश बच जाएगा। सबको ऐसा लगता था कि अगर हम नॉर्थ जाए तो सबको लगता था वो हिंदी बेल्ट है, और अगर दक्षिण में चले जाए विंध्यास के ऊपर अलग राजनीति, विंध्यास के नीचे अलग राजनीति, और ऐसा माहौल पैदा किया गया कि अगर देश के आगे क्या होगा। और इस बार जिस तरह से लोगों ने वोट किया है, महाराष्ट्र की जनता हो, उत्तर प्रदेश की जनता हो, वेस्ट बंगाल की जनता हो,
इन्होंने दिखा दिया कि कश्मीर टू कन्याकुमारी मेरा भारत एक है। 2-3-4 लाख करोड़ से भी क्या थे वो इन हजारों में चुके हैं। आपको याद होगा माननीय प्रधानमंत्री, देश के प्रधानमंत्री, हम सबसे उम्र में भी बड़े हैं, ओहदे में भी बड़े हैं, और किसी भी पार्टी के हो फिर भी देश के प्रधानमंत्री है, उनका मान सम्मान हम सबने करना चाहिए। लेकिन आपको याद होगा कि पहले कई राउंड में वो पीछे चल रहे थे। आप सोचिए देश के प्रधानमंत्री का कैंडिडेट पीछे चल रहा था, ऐसा कभी सुना ही नहीं। उसके बाद वो चुन के आ गए। लेकिन आप सबका मैं पहले दिन से आभारी हूँ कि अमोल कोल्हे और सुप्रिया सुले को इस देश के प्रधानमंत्री से ज्यादा वोट मिले, और उसके बाद सरकार थी, पैसा था, आइस था, आइस मतलब बर्फ नहीं, आइस मतलब इनकम टैक्स, सीबीआई, ईडी, तीनों की सरकार था, गली से दिल्ली तक सरकार उन्हीं की थी, और सिर्फ 1,40,000 से वो चुन गए। और अमोल कोल्हे भी आप सबके आशीर्वाद से 1.5 लाख से ज्यादा वोट दोनों को मिले। ये हमारे लिए खुशी की बात है। लेकिन जब रिजल्ट आया तो मुझे टेंशन बढ़ गया। अभी आप बोलेंगे इतना अच्छा परफॉर्मेंस है, टेंशन कैसे बढ़ गया? टेंशन इसलिए बढ़ गया कि वोट ज्यादा मिले, सीट ज्यादा आई, इसका मतलब है जिम्मेदारी। तो हम सब खुश जरूर है, लेकिन जिम्मेदारी बहुत बड़ी। और आज आप देख रहे हैं स्टेज पे हमारे सब वरिष्ठ नेता बैठे हैं, बहुत सारी हमारी बहनें जिन्होंने बहुत मेहनत की, सबको फोन आए, लेकिन हमारी एक भी बहन डरना मना है, एक भी हमारी बहन वैसे भी टीचर आज नीट और अच्छी आई। ऐसे डांटने में लोग डरते हैं, मेरे लिए डरना मना है, क्योंकि मेरी आइडियोलॉजी, मेरी सोच, मेरे लिए मेरे लाइफ में जो संस्कार मेरे माँ और बाबूजी ने मुझसे किए, सत्य में जयते, हमेशा सत्य के साथ रहो। सबके लिए यश अपयश सत्ता पैसा आता है और जाता है, लेकिन दो चीजें कोई आपको नहीं लेके जा सकता, अच्छी शिक्षा और अच्छी संस्कार। तो ये दोनों जो उनके माँ और पिताजी ने उनसे किए हैं, और वही विचार लेके आज वो लड़ रहे हैं। कभी भी टीवी चालू करे मैं 10 बजे ये लड़के, मैं ऐसे सोचता अभी आज किससे लड़े जा सकता। रोज रोज लड़ाई, सबसे ज्यादा पूना में कोई या महाराष्ट्र में सबसे ज्यादा आंदोलन कौन करता होगा? वो प्रशांत करता। महंगाई बढ़ी, वो लड़ने का, सिलेंडर का भाव बढ़ा, वो लड़ने जा रहा है, दाल का महंगाई हो गई, वो लड़ने जा रहा है, किसी लड़की की छेड़ कर वो लड़ने जा रहा है। तो मेरे ख्याल से हमारा अधिकार और न्याय देने वाली आवाज आज पूना में सबसे ज्यादा किसकी है? वो प्रशांत दादा जगताप की है। हमारे लिए बहुत बड़ी बात है, क्योंकि देश में आज आप देखिए तो जो एमडी सी का क्या बेरोजगारी, एक महंगाई, बी फॉर बेरोजगारी, बी फॉर नहीं भ्रष्टाचार, MBBS सरकार। तो महंगाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार की सरकार, ये MBBS सरकार, इसको हम सबको हद्दपार करना है। और ये हमारी जिम्मेदारी है कि हम सबको अक्टूबर में सरकार बदलनी है, और इस सरकार को बदलने के लिए हम सबको मेहनत करनी पड़ेगी। अभी आप लोग बोलेंगे अरे 21 सीट तो आ गए, सब हवा में चल रहे हैं।
हवा में उड़ने का टाइम नहीं है, जमीन से नाता छोड़ो, सब नीचे आए तो दिमाग में हवा चढ़ जाएगी, बह जाएंगे उससे। ऐसा नहीं करना है, जिम्मेदारी बड़ी है। जिस तरह लोग हम सबके साथ खड़े रहे, उनका विश्वास हमको जोड़ के रखने का है, तोड़ने का नहीं है। तो मैं आप सबको विनती करूंगी कि अगले 60 या 70 दिन बचे। आज क्या तारीख है? 5 तारीख। अक्टूबर में इलेक्शन होगा, बीच में 10 दिन का गणपति मेला, 10 दिन नवरात्रि में चले जाएंगे, तो 20 दिन ऐसे जाए करेक्ट, वो सब दोनों उत्सव में चले जाएंगे। तो रहे कितने दिन? 90 दिन में के 20 दिन तो त्योहार में चले गए, रहे 70 दिन। सिर्फ 70 दिन, मैं बाकी कुछ नहीं मांग रही हूँ, मैं सिर्फ 70 दिन आपसे मांग रही हूँ। 70 दिन में हर घर में चाहिए और हर व्यक्ति से हाथ जोड़ के पहले तो उनको शुक्रगुजार कीजिए कि मैं बहुत शुक्रगुजार हूँ कि आपने हम सबको ऐसे टाइम में साथ दिया जब सब छोड़ के जा रहे, सब छोड़ के जा रहे थे। हर एक को लग रहा था यहाँ कुछ नहीं होता, सब जा रहे थे और मुझे लग रहा था कोई रहेगा कि नहीं, लेकिन अब लगता है कि अच्छा हुआ क्योंकि पार्टी तो एकदम बल्ले बल्ले। आज तो मैं दिल खोल के भ्रष्टाचार के खिलाफ कह सकती हूँ, क्योंकि कुछ ही गोष्ट खरी आहे की आपण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निवडणुकीचा एकूणच विजय जर पाहिला तर त्यांना जेवढी मतं मिळाली नाही तेवढ्यापेक्षा जास्त मतं ही मान्य सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना मिळालेली आहेत. नरेंद्र मोदी यांना जेवढं लीड मिळालं नाही तेवढं लीड हे मान्य सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या खासदारांचा आपल्याला अभिमान आहे की एक वेगळ्या प्रकारचा विक्रम त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. याच्यावरचा आणखी एक विक्रम म्हणजे पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत हे दोन्ही खासदार कायम पुढे राहिले आणि जवळजवळ 16 फेऱ्यांपर्यंत नरेंद्र मोदी हे मागच्या पिछाडीवर राहिले. ही परिस्थिती आहे. आजची आमची जबाबदारी खूप मोठी आहे. आज डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून 2 जनता दरबार आयोजित केलेले, त्याच्यामध्ये वारवडी, रामटेकडी, कोंढवा या क्षेत्रीय कार्यालयाचा जनता दरबार संपन्न झाला. त्याचबरोबर दुसरा जनता दरबार हा हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये संपन्न झाला. या भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. अशा प्रकारचा एक वेगळा संदेश त्यांनी आज या मतदारसंघात दिलेला आहे. या मतदारसंघामधून जनता दरबार घेणारे ते पहिलेच खासदार या ठिकाणी पुढे आलेले आहेत किंवा त्यांनी ते रेकॉर्ड स्थापन केलेले, त्याबद्दल मी त्यांचे मतदारसंघाचे त्यांनी अभिनंदन करतो. आज या निमित्ताने मान्य गौरवजी जाधव जे वंचित बहुजन आघाडीतून या ठिकाणी आपल्या पक्षात प्रवेश करतात, ते वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी प्रवक्ते आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. ये माहौल भी वैसा नहीं है क्योंकि ये माहौल जश्न का है, ये माहौल सेलिब्रेशन का है. ये जो जश्न है, ये जो सेलिब्रेशन है, ये जो सक्सेस है वो आपकी सक्सेस है, वो आपका जश्न है. क्योंकि तुम्ही सगळ्यांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये जो एक चमत्कार घडवून दाखवला आहे तो खरोखर काबिले तारीफ आहे. आणि यासाठी नाव जरी माझं असलं, चेहरा जरी माझा असला तरी महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा विजय आहे. त्यामुळे हा तुमच्या प्रत्येकाचा विजय आहे आणि त्यासाठी प्रशांत दादांनी उल्लेख केला आणि मला स्वतःला आश्चर्य वाटलं, तुझे आश्चर्य हुआ कि हडपसर में इससे पहले कभी जनता दरबार नहीं हुआ था, लेकिन आज 2 जगह पे, पहले वानवडी क्षेत्रीय कार्यालय में और बाद में हडपसर क्षेत्रीय कार्यालय में जनता दरबार हुआ. बड़ी भीड़ थी, बड़ी तादाद में लोग आए थे आणि समाधान याच आहे की लोकांच्या प्रश्नांचं जागच्या जागी निराकरण केलं जात आहे आणि या सत्काराच्या निमित्तानं हे जे तुमचं यश आहे, त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो की याच पद्धतीचा जनता दरबार हा हडपसरच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये
हा या पुढच्या काळात घेतला जाईल हा मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिरिरीनं काम केलं, त्याच पद्धतीनं शिवसैनिकच्या सगळ्या कडव्या शिवसैनिकांनी काम केलं, त्याच पद्धतीनं काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं, त्याच पद्धतीनं आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं. या प्रत्येक कार्यकर्त्याचं मी मनापासून पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. आणि हे ऋण व्यक्त करत असतानाच आपल्या सर्वांच्या ज्या काही अपेक्षा आहेत, मग त्या संसदेमध्ये आपला मुद्दा मांडण्याच्या अपेक्षा असतील, आणि या अपेक्षा करून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हा देश. मी एक गोष्ट मागच्या संसदेत म्हणालो होतो, तुम रहो न रहो वो रहे न रहे, ये देश देश रहना चाहिए. आणि हा देश तुमचा माझा प्रत्येकाचा आहे. आणि त्यामुळेच या देशाच्या प्रती, तुमच्या माझ्या प्रत्येकाची, या लोकशाहीच्या प्रती, संविधानाच्या प्रती तुमची माझी प्रत्येकाची बांधिलकी असेल. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव